आज आहे नारळी पौर्णिमा आणि मी बनवला होता आज नारळी भात। तर मी काय केलं, पहिले कढईमध्ये थोडं तूप टाकलं आणि तूप गरम झालं की इथे थोडेसे ड्रायफ्रूट आहेत हे तळून घेतले। त्यानंतर हे ओलं नारळ आहे खिसून घेतलेलं, हे नारळ पण ह्या तुपामध्ये मी चांगलं असं परतून घेतलं आणि त्यानंतर मी इथे आपल्या गोडच्या हिशोबाने मी इथे गूळ टाकलेला आहे। आता हा गूळ आणि नारळ हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर इथे मी दुसरी कढई ठेवली गरम करायला आणि 1 चमचा तूप टाकलं। आता हे तांदूळ आहेत मी 10-15 मिनिटं भिजत ठेवले होते। तर हे तांदूळ असे तुपामध्ये चांगले असे परतून घेतले आणि त्यानंतर मी इथे गरम पाणी टाकलं, म्हणजे त्या तांदळामध्ये थोडंसं। तर इथे जास्त पाणी लागणार नाही भात शिजण्यासाठी, तांदूळ मी भिजत ठेवले होते म्हणून। आता हे मिश्रण आहे मिक्स केलेलं नारळाचं आणि गुळाचं, तर हे मिश्रण पण याच्यामध्ये मिक्स करून घेतलं। चवी म्हणजे थोडंसं अगदी मीठ टाकलं आणि हे ड्रायफ्रूट टाकले। आता हे चांगलं मिक्स करून मी 5 मिनिटासाठी झाकण ठेवलं, एक वाफ घेतली म्हणजे। आणि त्यानंतर मी इथे इलायची पावडर आणि फूड कलर टाकला आणि परत एकदा असं चांगलं मिक्स करून बारीक गॅस करून मी इथे 10-15 मिनिटासाठी झाकण ठेवलं। आता बघू शकता हा भात असा मस्त शिजलाय आणि असा सुटसुटीत झालेला आहे। तर मी काय केलं, आज अशा पद्धतीने हा नारळाचा भात बनवलेला आहे, नक्की बनवून बघा, खूप छान होतो।